Good afternoon, students. I am your teacher Seema Sheikh, and today again we are going to learn about the concept water. And you know what is the name of our lesson? Natural resources: land, water, air. Air we learned, and that day we learned water also. Now today also we are going to revise this lesson and concept water. Tell me, for what purpose do we use water? Bath, अंघोळ. We use much quantity of water. अंघोळीसाठी आपण किती पाणी वापरतो? 2-3 बादल्या तर पाणी वापरतोच. Then brushing teeth, दात घासताना. मग दात घासताना what do? We open the tap and we are brushing our teeth and tap is open. Water is flowing. So आपण नळ उघडा ठेवतो, चालू ठेवतो आणि आपण दात घासत राहतो. पाणी वाहून जातं. वॉशिंग क्लोथ्स अँड युटेन्सिल्स, आपल्याला भांडी घासण्यासाठी, कपडे धुण्यासाठी आपण पाणी वापरतो. मॉपिंग द फ्लोअर, लादी धुतो ना, लादी पुसतो, लादी धुतो. ड्रिंकिंग, कुकिंग, फॉर ऑल दिस पर्पज वी यूज दिस water. Actually, in nature, water occurs in 3 states. Water does not have color. That day I show you the experiment, that glass with salt and sugar. That water does not have color, taste or odor. पाण्याला रंग नसतं, चव नसते आणि वासही नसतो. Many substances readily dissolve in water. त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं मीठ कसं त्याच्यात विरघळतं. डिझॉल्व याने विरघळणे. डिझॉल्व म्हणजे विरघळतं. देअरफॉर वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हेंट. म्हणजे पाणी हे काय आहे? द्रावक आहे, जागतिक द्रावक आहे. म्हणजे त्याच्यात आपण काहीही टाकतो ते त्याच्यात विरघळून जातं. द ब्लड ऑफ ॲनिमल्स अँड द सॅप इन प्लांट्स contain a very high proportion of water. No living thing can survive without water. आपण पाण्याशिवाय जगू शकत नाही. कोणतीही सजीव वस्तू पाण्याशिवाय जगू शकत नाही. Therefore, it is said that water is life. आता आपल्याला पुढचं पाहायचं आहे, वॉटर अवेलेबल ऑन अर्थ. त्या दिवशी मी तुम्हाला हा डायग्राम दाखवला होता. हा पहा, हा जो डायग्राम आहे, या डायग्राममध्ये सीज अँड ओशन्सचं वॉटर किती पर्सेंट आहे? 97%. नंतर इथे पहा, ग्राउंड वॉटर, आईस अँड वॉटर इन अदर फॉर्म्स किती आहे? 2.7%. आणि वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग only 0.3%. फक्त 0.3. बघा, म्हणजे आपल्याला पिण्यासाठी पाणी अजिबात उपलब्ध किंवा मुबलक प्रमाणात नाही. वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग only 0.3%. असं दिस इज डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर ऑन द अर्थ. मग आता आपल्याला तुम्हाला मी दाखवते. आता हे तुम्ही पिक्चर बघतच आहात. यू कॅन सी दिस पिक्चर. सी हाऊ वी आर यूजिंग वॉटर इन लार्ज क्वांटिटी. कसं आपण पाणी वापरतोय पहा. वी हॅव लर्न दॅट वॉटर ऑन द अर्थ इज रेग्युलेटेड थ्रू द वॉटर सायकल त्या दिवशी आपण पाहिलेली आहे. द वॉटर वेपर फॉर्म्ड फ्रॉम ओशन इज द मेन सोर्स ऑफ वॉटर in the water cycle. It gets converted into rain, creating fresh water sources on earth. We get water from natural sources such as streams, rivers, ponds, springs and lakes.
Man also digs wells and borewells to lift groundwater. आपण काय विहिरी खणतो, नंतर बोरवेल खणतो, बोरिंग मारतो ना, बोर मारतो ना, मग ते म्हणजे तेच ते ग्राउंड वॉटर असतं. मग ते ग्राउंड वॉटर आपल्याला जे मिळतं त्याच्यासाठी सुद्धा पाऊस पडणं आवश्यक आहे. पाऊस पडला तरच आपण ग्राउंड वॉटर आपल्याला ते मिळेल, अदरवाईज आपल्याला तेही मिळणार नाही. त्याच्यानंतर आपण बर्न्स आणि डॅम्स ऑफ व्हेरियस सायझेस ऑन रिव्हर्स, म्हणजे नद्यांवर जे धरणं बांधलेली आहेत, कालवे काढलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला पाणी मिळवून देण्याचे मार्ग आहेत. पण इथे पहा, ड्यू टू द अनकंट्रोल्ड यूज ऑफ वॉटर फॉर अन इन्क्रीजिंग पॉप्युलेशन, इंडस्ट्री अँड फार्मिंग, इट इज नाव इन शॉर्ट सप्लाय. वॉटर स्कॅरसिटी हॅज बिकम अ सिरियस प्रॉब्लेम. म्हणूनच ऑलवेज रिमेंबर, काय आपल्याला ऑलवेज रिमेंबर करायचं आहे, काय आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे, यूज वॉटर स्पॅरिंगली, काटकसरीने वापर करायचा आहे पाण्याचा. ब्लॉक वॉटर, लेट इट पर्कोलेट, पाणी अडवा, पाणी जिरवा. म्हणजे जास्तीत जास्त पावसाचं जे पाणी पडतं ते अडवून ते जमिनीत जाऊ द्या. जमिनीतून आपण ते पाणी मिळवू शकतो आणि नंतर त्याचा उपयोग करू शकतो. स्टोअर वॉटर वेरेवर इट पॉसिबल, पाणी वाचवण्याचा प्रयत्न करा, जमविण्याचा प्रयत्न करा. रियूज वॉटर वेरेवर पॉसिबल. रिमेंबर, स्टोर्ड वॉटर डज नॉट बिकम स्टेल ॲट वन्स. जे आपण पाणी साचवून ठेवतो किंवा साठवून ठेवतो ते पाणी शिळं होत नाही. पुन्हा पुन्हा सांगतो, आपण ते पाणी फेकून देतो. पाणी फेकून देत जाऊ नका, पाण्याचं खूप महत्त्व आहे. कळलं तुम्हाला? ओके, धन्यवाद.